वंचितचा बालेकिल्ला म्हणून अकोला शहराकडे बघतात. कारण अकोल्याच्या ग्रामपंचायत पासून ते जिल्हा परिषद पर्यंत वर्चस्व ही वंचितचं आहे. पण तरीही मागच्या वेळेस 2019 मध्ये प्रकाशजी आंबेडकर त्या ठिकाणाहून पराभूत झाले होते. आता बघूया आपण 2024 ची लोकसभा अकोला हे कशी निर्णायक ठरणार आहे आणि 2019 मध्ये बाळासाहेब आंबेडकर का पराभूत झाले आणि 2024 मध्ये बाळासाहेब आंबेडकरांचं सीट तिथलं नक्कीच बसणार. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप RJ, तुम्ही बघत आहात आपलं 2019 मध्ये अकोला या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत होती. भाजपचे संजय धोत्रे यांनी 5,54,444 मतं तिथून घेतले होते आणि प्रकाशजी आंबेडकर यांनी वंचित कडून 2,78,448 एवढे मतं घेतले होते आणि काँग्रेसचे हिदायत पटेल यांनी 2,54,370 मतं घेतले होते. मग यात काय झालं होतं, काँग्रेस आणि वंचित ह्या दोघांमध्ये मताचं विभाजन झालं आणि त्या ठिकाणी लीड ही भाजपला मिळाली आणि परिणाम 2019 मध्ये त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर आणि हिदायत पटेल म्हणजे वंचित आणि काँग्रेस त्या ठिकाणी पराभूत झालं आणि तिथे सीट लागलं होतं भाजपचं संजय धोत्रे यांचं. काही जण म्हणतात की काँग्रेसचं सीट वंचितमुळे पडलं होतं, पण मी या ठिकाणी असं म्हणेन की काँग्रेसमुळं त्या ठिकाणी वंचितचं सीट हे पडलं होतं. त्या ठिकाणी बाळासाहेबांना आपली हार पत्करावी लागली होती. मग आता त्या गोष्टी टाळण्यासाठी, त्या गोष्टी परत यावेळेस होऊ नये यामुळं बाळासाहेबांनी खबरदारी घेतली होती. ती खबरदारी कशी की काही 7 जागेवरती काँग्रेसला आम्ही आमचा पाठिंबा जाहीर करतोय आणि बाकी जागी आमचा उमेदवार देऊ, पण त्या 7 जागा काँग्रेसने आम्हाला सांगाव्या, त्यावरती आमचा पाठिंबा हा पूर्णपणे असेल. हे वाक्य बोलून सुद्धा, असं आश्वासन देऊन सुद्धा काँग्रेसनं त्या ठिकाणी हिदायत पटेल यांना तिकीट न देता अभय पाटील यांना ते तिकीट दिलं. आता हे अभय पाटील कोण आहेत? अभय पाटील हे एक शासकीय डॉक्टर होते आणि त्यांनी आपल्या नोकरीच्या वेळेस त्यांनी पूर्ण जिल्ह्यामध्ये अनेक शिबिर किंवा लोकांचे फीस कमी करणं ती म्हणजे सामाजिक कार्य केलेलं आहे. पण त्यांचा राजीनामा हा 2019 मध्ये स्वीकारला नव्हता, त्यामुळे त्यांना त्यावेळेस सीट मिळालं नव्हतं. पण ते सीट 2024 मध्ये त्यांना काँग्रेसनं दिलं. म्हणजे वंचितच्या विरोधामध्ये एक तगडा उमेदवार त्यांनी दिलेला आहे. काही लोक म्हणतात की अभय पाटील हे RSS चे कार्यकर्ते आहेत. असो, पण या ठिकाणी सध्या काँग्रेस आणि वंचित या दोघांमध्ये लढत होईल का? आणि त्या ठिकाणी वंचित आणि काँग्रेस याशिवाय त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार कोण दिलाय आणि भाजपच्या याच गोष्टीमुळे वंचितला 100% फायदा हा होणारच आहे, त्यामध्ये काही शंका नाही. आता बघा, भाजपला 2019 मध्ये संजय धोत्रे होते, त्यांनी 5,54,444 मतं घेतले होते. पण 2024च्या लोकसभेला ते आजारी असल्यामुळं त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना त्या ठिकाणी तिकीट दिलेलं आहे. आता अनुप धोत्रे यांची राजकीय पार्श्वभूमी काहीच नाही, फक्त वडिलांच्या नावावर त्यांना सीट मिळालेलं आहे. यावरतीच आणि या कारणामुळं तेथील पूर्व भाजपचे कार्यकर्ता म्हणा किंवा चांगला नेता असेल त्या जिल्ह्यामधील अकोलामधील ते या ठिकाणी बंड पुकारलेला आहे. त्यांचं नाव आहे नारायण गव्हाणकर. नारायण गव्हाणकर यांनी स्पष्ट सांगितलंय की भाजपमध्ये मी 70 पासून काम करतोय, मी इथला चांगला कार्यकर्ता आहे, मी पक्षाकरता एवढं आतापर्यंत वाहून घेतलं होतं, पण या ठिकाणी पक्षानं माझा कुठलाही विचार केला नाही. माझा कोणताही विचार न करता फक्त वडील खासदार होते म्हणून त्या अनुप धोत्रे यांना उमेदवारी दिली. यामुळे ते नाराज आहेत आणि त्यांनी आपला जो अर्ज होता दाखल करायला त्यांनी जाऊन आपला अर्ज दाखल केलेला आहे. त्यावर ते परत बोलले की भाजप वारंवार म्हणते घराणेशाही करत नाही, आम्ही घराणेशाहीला वाव देत नाही, आम्ही घराणेशाही पोसत नाही. पण एवढं असताना सुद्धा मग ही घराणेशाही नाही तर काय आहे? आम्ही पक्षाकरता आमची हयात घालवली, आम्ही इतकं त्यांना योगदान दिलेलं आहे, पण आमचा या ठिकाणी त्यांनी विचार न करता
फक्त वडिलांना बघून फक्त मुलाला तिकीट देणं हे कितपत योग्य आहे असा सवाल विचारून त्यांनी या ठिकाणी आपला अपक्ष अर्ज दाखल केलेला आहे, तो म्हणजे भाजपच्या अनुप धोत्रे यांच्या विरोधात. मग ही लढत तिहेरी आहे. भाजप वर्सेस बंडखोर भाजप नेता नारायण गव्हाणकर आणि काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित. आता या ठिकाणी असंही बोललं जातं की नारायण गव्हाणकर यांचे चिरंजीव मोठे ते वंचितचे कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत, त्या गोष्टी आहेत, म्हणून त्यांना प्रकाशजी आंबेडकरांनी उभा केलंय बंडखोर नेता म्हणून, कारण भाजपचे मतं वळवण्यासाठी. या ठिकाणी असंही बोललं जातं. पण या ठिकाणी एवढी गोष्ट खरीच आहे, ही खेडे असो किंवा काही असो, पण या ठिकाणी ह्या कृत्यामुळे किंवा ह्या नवीन एका पडलेल्या फॉर्ममुळं नक्कीच फायदा हा आंबेडकरांना 100% होणार, यामध्ये काहीही आपल्याला हरकत नाही. आता 2024 ची जी लोकसभा अकोला आहे, तरी मग समीकरण कसं असणार आहे? आता मागच्या वेळेस भाजपला 5,54,400 मत भेटले होते आणि आंबेडकरला 2 लाख आणि काँग्रेसला 2 लाख. म्हणजे या ठिकाणी काँग्रेसचं मतविभाजन यावर्षी होणारच आहे. विशेष म्हणजे यावेळेस भाजपचं सुद्धा मत विभाजन होणार आहे. त्यामुळे याचा दोन्हीकडलाही फायदा हा वंचितला भेटेलच. पण त्यामध्ये अजून एक ट्विस्ट आहे. ते ट्विस्ट कुठलं? आता भाजप आणि प्रस्थापित आणि विस्थापित जे शासनकर्ते आहेत, कराडमधले खासदार असतील, आमदार असतील, त्यांच्यावरती मराठा रोष आहे. ह्या गोष्टी पण आपल्याला विसरून चालणार नाहीत. या ठिकाणी मराठा फॅक्टर सुद्धा आपलं कामगिरी नक्कीच बजावू शकतं आणि त्या फॅक्टरमुळं नक्कीच फायदा हा प्रकाशजी आंबेडकरांना 100% होऊ शकतो. आणि त्या ठिकाणाहून मागच्या वेळेसपेक्षा जास्त लीड घेऊन या ठिकाणी प्रकाशजी आंबेडकर हे विद्यमान खासदार होऊ शकतात. पण या ठिकाणी विषय तोच येतो, कारण मागच्या वेळेस 5 लाख मतं हे भाजपला होते आणि वंचितला 2.5 लाख मतं होते, म्हणजे 2.5-3 लाख मत होते. म्हणजे कमीत कमी 2.5 लाख मताचा डिफरन्स आहे आणि तो डिफरन्स यांच्याकडनं कसा कव्हर करता येईल हे महत्वाचं आहे. बघा, ज्या ठिकाणी 7 ठिकाणी काँग्रेसला साथ दिले बाळासाहेबांनी, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. जर काँग्रेसनं या ठिकाणी वंचितला पाठिंबा दिला तर 100% नाही 101% आज रोजी लिहून घ्या, वंचितचं अकोल्याचं सीट नक्कीच लागणार. पण या ठिकाणी जर काँग्रेसनं पाठिंबा नाही दिला तर काँग्रेस आणि वंचित या दोघांमध्ये चांगली चुरस लागेल आणि याचा फायदा नक्कीच यावेळेस सुद्धा भाजपलाच होईल, त्यामध्ये काही आपल्याला शंका येणार नाही. कारण जे राजकीय समीकरण आहेत, ते काही पोल आहेत, ते सर्व आपल्याला हे सांगतात. कारण यावेळेस जर आंबेडकरांनी अकोल्यामधून सोबत लहान लहान स्थानिक पक्ष घेऊन तर निवडणूक नाही लढवली, सोबत ग्राउंड फ्लोअर पासून, गावापासून, खेड्यापासून सगळं एकत्रितकरण करून लहान लहान संघटना पक्ष सोबत घेऊन जर ही निवडणूक नाही लढवली तर वंचितची 2024 सुद्धा जागा ही अकोला असू शकणार नाही, असं पण काही जाणकारांचं म्हणणं आहे. पण या ठिकाणी एक आपल्याला गोष्ट सत्य स्वीकारावंच लागणार आहे. कारण वंचितला या ठिकाणी काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय किंवा काँग्रेसचा पाठिंबा घेतल्याशिवाय या ठिकाणी आपलं अकोला जिंकणं हे शक्य होणार नाही. तुम्हाला एकूणच या विषयावरती नेमकं वाटतंय काय? खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि जो आरोप केला नारायण गव्हाणकरांनी की भाजप हा कुटुंब किंवा घराणेशाही पोचतो, तुमचं मत त्याविषयी काय आहे ते पण कमेंट करून सांगा. आणि अकोल्याची निवडणूक निर्णायक कशी ठरेल आणि या ठिकाणी मत प्राबल्य हे कुणाचं असणार आहे, वंचित, भाजप की काँग्रेस? तुमचं मत काय आहे ते मत नक्कीच कमेंट म्हणून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.